नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आजची रेसिपी आपण पाहणार आहोत मोमोज. पण आजचे मोमोज हे मैद्यापासून न बनवता गव्हाच्या पिठापासून एकदम पौष्टिक असे मोमोज आज आपण बनवणार आहोत. मुलांना खूप आवडतात आणि बाहेरचे मोमोज हे मैद्यापासून बनवलेले असतात. त्यामुळे घरच्या घरी पौष्टिक मोमोज आज आपण बनवणार आहोत. खूप सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. खूप सोपी रेसिपी आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. अगोदर आपण स्टफिंग बनवून घेणार आहोत. त्यासाठी एक कढई ठेवलेली आहे. आता कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. स्टफिंगसाठी आपल्याला सर्व भाज्या लागणार आहेत. त्यासाठी चॉपिंग करून घेतलेल्या आहेत मी अगोदरच. चाकूने बारीक करू शकता किंवा मिक्सरमध्ये बारीक केला तरी पण चालतील किंवा चॉपरने बारीक केला तरी पण चालतील. आलं आणि लसूणची पेस्ट घालायची आहे. बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. मी इथे चॉपिंग करून घेतलेला आहे बारीक कांदा. एकदम बारीक करायचा आहे. हिरवी मिरची पण बारीक केलेली आहे. थोडा वेळ परतून द्यायचा आणि मग यामध्ये आपल्याला भाज्या घालायच्या आहे. बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेला कोबी घातलेला आहे. ज्या भाज्या आवडतील तुम्ही यामध्ये वापरू शकता. आता आपण किसलेलं पनीर घालणार आहोत. पनीर मोमोज बनवतोय आपण. चांगलं परतून घ्यायचं. भाज्या आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायच्या आहेत. जास्त आपल्याला लाल होऊ द्यायचं नाही. मीठ घालायचं. थोडीशी मिरेपूड इथे घालायची आहे. चांगलं परतून घ्यायचं. जास्त तेल घालायची गरज नाही पडत. सोया सॉस घालायचा. आता हे भाज्याला चांगलं बाइंडिंग येण्यासाठी थोडंसं कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि त्याची पेस्ट मी इथे घातलेली आहे. म्हणजे मोमोज जेव्हा करतो तेव्हा ते फुटणार नाही आणि भाज्या एकदम एकसारखे त्यामध्ये स्टफिंग भरलं जाईल. त्यासाठी आपल्याला इथे कॉर्नफ्लॉवर घालायचं आहे. थोडा वेळ ह्या भाज्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहे. कोथिंबीर घालायची. आता ह्या भाज्या आपल्याला थोडा वेळ वाफवून घ्यायच्या आहेत. स्टफिंग आपली तयार झालेली आहे. आता पीठ आपण मळायला घेऊया. गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं मीठ घालायचं आणि हे पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ सैलसर मळायचं नाही. पिठाचा गोळा घट्ट झाला पाहिजे. पीठ आपलं मळून झालेलं आहे. आता आपण एक चटणी बनवून घेणार आहोत, मोमोजची चटणी, ज्याशिवाय हे मोमोज अजिबात टेस्टी लागत नाही चटणीशिवाय. एका पातेल्यामध्ये पाणी घातलेलं आहे. टोमॅटोच्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या. मिरची घातलेली आहे, लसूण आणि कोथिंबीर.
एकदम टेस्टी अशी ही चटणी लागते. आता हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे. पीठ आपण चांगलं मळून घेऊया. स्टफिंग पण आपली तयार झालेली आहे, थंड झालेली आहे. आता अशा पद्धतीने एक पोळी मोठी लाटून घ्यायची. आता एक वाटी घ्यायची आणि छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्या. आता एक पुरी घ्यायची. साईडने आपल्याला पाणी लावायचं थोडं थोडं, म्हणजे फुटणार नाही. आता ही स्टफिंग यामध्ये आपल्याला भरायची आहे आणि मोमोजचा आकार आपल्याला याला द्यायचा आहे. ज्या आकाराचे मोमोज आवडतील त्या आकाराचे मोमोज तुम्ही बनवू शकता. अशा पद्धतीने मोमोज आपल्याला बनवून घ्यायचे आहेत. अजून एक करूया. आता हा वेगळा आकार आहे. अशा पद्धतीने पण बनवू शकता गोल. ज्या पद्धतीने बनवायचे असतील त्या पद्धतीने आपण हे मोमोज बनवू शकतो. एकदम सोपी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. मुलांच्या डब्याला पण देऊ शकतो किंवा संध्याकाळी पण आपण बनवून मुलांना देऊ शकतो. टेस्टी अशी रेसिपी आहे, नक्की बनवून बघा. एकदम सोप्या पद्धतीने मोमोज असे बनवायचे. तुम्ही जर हे मोमोज घरी बनवले तर मुले बाहेरचे मोमोज खाणार पण नाही. एवढे टेस्टी होतात हे घरच्या घरी. आता आपण चटणी बनवून घेऊया. आता हे उकळून झालेलं आहे. आता हे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. मोमोज पण आपले झालेले आहेत. आता हे आपल्याला स्टीमरमध्ये ठेवायचे आहेत. वाफ काढून घ्यायची आहे. 10 ते 15 मिनटं आपण ठेवणार आहोत. स्टीमरमध्ये हे ठेवलेले आहेत. आता आपल्याला 10 मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. थोडंसं वरून तेल लावायचं आणि स्टीम करायला ठेवून द्यायचे. थोडंसं वरून आपण चिली फ्लेक्स टाकलेले आहे. आता हे स्टीमरमध्ये ठेवूया. स्टीमर गरम करायला मी अगोदरच ठेवलेलं होतं. आता त्यावर हे स्टीमरचं पात्र ठेवायचं आणि झाकण लावून ठेवून द्यायचं. चटणी काढून घेऊया. आता हे थंड झालेलं आहे. तेच पाणी वापरायचं आणि मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायचं. आता याला तडका देऊया. आता यासाठी एक छोटासा पॅन मी ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. तेल चांगलं गरम होऊ द्यायचं. गरम झाल्यावर आपल्याला यामध्ये जिरे आणि मोहरीची फोडणी घालायची आहे. जिरे मोहरी नाही घातले तरी पण चालेल. फक्त अद्रक आणि लसणची पेस्ट घालून तडका दिला तरी पण चालेल. मी इथे थोडीशी अद्रक आणि लसण घातलेली आहे. जिरे मोहरी पण घातलेली आहे. आता हा तडका आपल्याला चटणीवर घालायचा आहे. एकदम टेस्टी अशी चटणी होते. यामध्ये चटणी घातली तरी पण चालेल. मस्त असा तडका बसलेला आहे.
थोडंसं मीठ घालूया. आता थोडा वेळ घट्ट होऊ देऊ आणि चटणी पण आपली तयार झालेली आहे. आता मोमोज बघूया आपले वाफवलेले आहेत का. मोमोज पण आपले मस्त झालेले आहेत. 10 मिनिट किंवा 15 मिनिट ठेवले तरी पण चालेल. आणि अजूनच थोडा वेळ ठेवायचा असेल तर थंड झाल्याच्या नंतर अजून तुम्ही 10 मिनिट ठेवू शकता, म्हणजे अजून टेस्टी होतात. पूर्ण वाफवलेले आहेत, बघू शकता. वाफून झालेले आहेत. गव्हाच्या पिठाचे मोमोज आपले तयार झालेले आहेत. मस्त असे टेस्टी होतात आणि गरम गरम एकदम छान लागतात. गव्हाच्या पिठापासून मस्त असे टेस्टी मोमोज आज आपण बनवलेले आहेत. या चटणीसोबत एकदम भारी टेस्ट लागते. नक्की बनवून बघा, तुम्हाला पण खूप आवडेल आणि मुलांना पण खूप आवडेल. बाहेरचे मोमोज खाण्यापेक्षा घरच्या घरी एकदम झटपट असे मोमोज मुलांना डब्यांना देऊ शकता किंवा संध्याकाळी पण त्यांना बनवून देऊ शकता. रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.